हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना यंत्रणांचा मोठा दणका। 23 तासात 6 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, तर अनेक भागात यंत्रणांचं सर्च ऑपरेशन। 175 संशयितांची चौकशी। मोबाईलमध्ये कैद झालेले दोघे जण पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी असल्याचा देहूतले पर्यटक श्रीजित रमेशन यांनी व्यक्त केला संशय। बेताब व्हॅलीला भेट देऊन नुकतेच परतले रमेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट घेत केलं सांत्वन। मृतांच्या कुटुंबियांना सरकार मदत करणार असल्याचं दिलं आश्वासन। महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर। अल्पकालीन व्हिसा असलेले 55 पाकिस्तानी महाराष्ट्रात, ठाण्यात सर्वाधिक 19, नागपुरात 18 पाकिस्तानी नागरिक। सिंधू आमची लाईफलाईन। सिंधू नदीचं पाणी कमी केल्यास पूर्ण ताकदीनं उत्तर। सिंधू जल करार स्थगितीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांची धमकी। सिंधू घाटीत एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचं रक्त। पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य। पोलिसांबद्दल बोलताना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली। पोलीस 50 लाख पकडले तर 50,000 दाखवतात। संजय गायकवाडांचा सरकारला घरचा आहे। मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही, हे योग्य नाही। तर कडक ऍक्शन घेणार मुख्यमंत्री फडणवीसांचा गायकवाडांना इशारा। जेऊर आरोग्य केंद्रात मोठा हलगर्जीपणा। शस्त्रक्रियेनंतर महिलांना चक्क जमिनीवर झोपवलं। दोषींवर कारवाई करण्याची मागणी। इराणच्या बंदर अब्बास शहरात भीषण स्फोट। 281 जण जखमी। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीच्या पूर्णवेळ संचालकपदी निवड। पुढील 5 वर्षांसाठी अनंत अंबानींची नियुक्ती।